आयुष्यात नकळत कधीकधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टीचं आपणही स्पष्टीकरण किंवा पुरावा देऊ शकत नाही. त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर मोठी छाप उठवून जातात. अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुसू शकत नाही. ती गोष्ट, ती वेळ मी कधीच विसरू शकत नाही. मी नुकताच 10वीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो. मुंबईत असलो तरी दिवसभर उनाडक्या करणे, केबल चित्रपट बघणे, TV गेम खेळणे आणि झोपा काढणे हीच माझी कामे. आई घरातली कामं सांगून सांगून कंटाळायची, पण मी ऐकली तर ना. 10वीच्या परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझे घरात राहणे घरातल्या सर्वांनाच असह्य झाले असावे, म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला. हो, अवघडच. कारण मी घरात सर्वात लहान असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो. मी घरात नसलो तरी घरात कुणालाच करमायचं नाही. मला गावी पाठवायचं ठरवलं. त्याप्रमाणे बाबा मला गावी सोडायला आले. माझं गाव म्हणजे स्वर्गच जणू. सातारा जिल्ह्यातलं कृष्णा नदीच्या काठावरचं, झाडातल्या खुशीतलं, काळ्या मातीतलं, वासातलं सुंदर गाव. गावी पण माझे जास्त लाड व्हायचे. गावी आजी, काका, काकी आणि काकांचा मुलगा अभिदादा. आता मी आलो होतो. बाबा मला गावी सोडून बाबा निघून गेले. गावी आल्यावर माझं वेळापत्रकच बदललं. मुंबईत सकाळी 10ला उठायचो, तर गावी सकाळी 5:30लाच उठावं लागायचं. मुंबईत काही कामं करायची नाही, पण इथं आल्यापासून कामं सुरूच. मुंबईत रात्री 12 नंतर झोपायचो, पण गावी संध्याकाळी 7लाच झोपायचं. पाणी भरणे, शेतातली कामं वगैरे करणे, गुरांना रानात फिरवणे ही कामे अभिदादासोबत चालू असायची. तसा मी खूप आळशी होतो, पण काकांच्या भीतीमुळे सगळं कामं मी करायचो. अभिदादासोबत जशी तशी कामे करायचो आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायचो. गावचे दिवस लवकर संपतच नसायचा. शहरात मात्र कधी रात्र व्हायची कळायचंच नाही. आई बाबा किती चांगले आहेत हे मला आता चांगलंच कळलं होतं. त्यांची खूप आठवण पण यायची. तेव्हा अभिदादाच्या किंवा काकांच्या मोबाईलवरून आई बाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रू वाहायचे. काका पण वाईट नव्हते, कारण त्यांच्यामुळेच आता काम करायची आवड आणि चांगल्या सवयी लागल्या होत्या. मला येऊन महिना झाला होता आणि गावचं वातावरण पण खूप आवडायला लागलं होतं. मी खूप बदललो होतो. रानात काम करून भाकरी, चटणी, दहीभात खायची मजाच कळली होती. काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती. दिवस असेच चालले होते. एकदा अभिदादाचे मित्र सुनील, संजय, विवेक आणि आम्ही दुपारच्या जेवल्यानंतर गप्पा मारत बसलो आणि विषय निघाला भूतांचा. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो. ज्या गोष्टीवर माझा तिळमात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता. मित्रांच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळाली. आमच्या गावात एक विहीर आहे पाटलांची. नवऱ्याशी भांडून एका बाईने त्या विहिरीत आपल्या 2 महिन्याच्या बाळासह जीव दिला. 3 दिवसांनी गावकऱ्यांना उग्र वासामुळे कळलं की त्या विहिरीत कोणतरी मेलंय. पोलिसांना कळवण्यात आलं. तिचं प्रेत विहिरीतून क्रेनने बाहेर काढण्यात आले. तिचं प्रेत पांढरशुभ्र पडलं होतं. अर्ध शरीर माशांनी खाल्लं होते. डोळे नव्हतेच. पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की तिने लहान 2 महिन्याच्या बाळाला काखेत घेऊन उडी मारली होती. ते बाळ अर्ध शरीरात तसंच तिच्या काखेत होतं. तिच्या बोटांनी त्याला घट्ट पकडलं होतं. तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. विहीर साफ करण्यात आली. पण रात्री 2 नंतर तिथे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज येऊ लागले. विहिरीच्या वाटेने जाणारी काही माणसं हृदयाच्या झटक्याने मरू लागली, तर काही माणसं वेडी झाली. विहिरीवरची वाट बंद करण्यात आली. गावात पूजापाठ, बकरी बळी सर्व उपाय झाले, पण विहिरीचं रहस्य उलगडेनाच. दर अमावास्येला रात्री ती बाई त्या विहिरीत उडी मारते असं अभिदादाच्या मित्रांचं बोलणं होतं. आता त्या विहिरीवर कोणीच फिरकत नाही. विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला असणारी शेती असलेले शेतकरी पण नाही. सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो, असं काही नसतं रे. मग सुनील बोलला, तुला कसं ठाऊक? मी, तुम्ही स्वतः त्या बाईला पाहिलंय का? सर्वांनी नकारार्थी मान हलवल्या. सुनील म्हणाला, अरे मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने कशी मेली? वेडी झाली का? मी म्हणालो, अरे माणसाला भास होतात. भासामुळे भीती वाढते आणि त्या भीतीमुळे
त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल. कुणाला माझं बोलणं पटलंच नाही. मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले. मी आव्हान दिलं की 3 दिवसानंतर अमावस्या येते. मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणारच. सर्वांनी मला सांगितलं, असं करू नको. अमावस्येचा दिवस आला. संध्याकाळपर्यंत घरातली कामं आटपून मी घराच्या अंगणात बसलो. आजीला पाहिलं, ती पूर्ण घराला दही भाताचं रिंगण घालत होती. मी म्हणालो, आजी काय करतेस? आजी म्हणाली, अरे आज अमावस्या, भूत बाहेर पडतात. कुठल्या भूताची वाईट नजर आपल्या घरावर पडू नये म्हणून रिंगण घालते. मी म्हणालो, आजी भूत असतात तरी का गं? आजी म्हणाली, अरे बाळा असतात, पण या लाईट आल्यापासून कमी झाली. तू आता कुठे लांब जाऊ नको, घरात टीव्ही बघत बस. मी हो. आजी गेली आणि अभिदादा आला. अभिदादा म्हणाला, आपण दोघंच जाऊ तिकडे. मी खरं ना, तुला भीती वाटत असेल तर राहू दे. अभिदादा म्हणाला, भीती वाटते पण चल बघू गावातली लोक खरं बोलतात की खोटं. रात्री 12 नंतर आम्ही घरातल्यांना नजरा चुकून मोटारसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो. विहीर खूपच शांत होती, पण थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुजबूज चालू होती. रातकिडे आणि विहिरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळंच वातावरण निर्माण केलं होतं. पूर्ण विहीर भरली नव्हती. विहिरीत पूर्ण शेवाळ पसरली होती, पण तरीही विहीर स्वच्छ होती. चांदण्यांच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी हिऱ्यासारखं चमकत होतं. विहीर वेगळीच होती. विहिरीच्या भोवती वाळूचं रिंगण होतं. त्यानंतर आंबे, जांभूळ, नारळाच्या झाडांनी त्या वाळूच्या रिंगाला कुंपणच बनवलं होतं आणि त्यांच्या बाजूला ऊस असलेली रानं होती. खरंच कुणालाही आवडेल अशा सुंदर जागेला लोकांनी भूताचं नाव लावून वाळीत टाकलं होतं. आम्ही दोघं तिथे शेकोटी करून गप्पा मारत बसलो. मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची. इतक्या सुंदर जागेला नाव ठेवत होते म्हणून. अभिदादा भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता. तितक्यात बाजूच्या उसातून आवाज आला. अभिदादा लगेच उठून उभा राहिला. मी म्हणालो, अरे रानडुक्कर असेल किंवा साप उंदीर असेल. अभिदादा म्हणाला, 1:30 वाजला, जाऊया घरी. मी म्हणालो, थांब अजून अर्धा तास मग निघू. अभिदादाची इच्छा नसताना तो परत बसला. 1:45 वाजले. परत आवाज आला. आत्ता मी ओरडलो. मी म्हणालो, कोण आहे तिथे? श्श्श, घाबरू नकोस अभिदादा, ये आपण बघू इथे काय आहे ते. तिथे गेल्यावर अभिदादा सावरला. ते सश्याचं पिल्लू होतं. त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो. त्यांच्यासोबत खेळायला लागलो. अभिदादा, मी झोपतो जरा. मी म्हणालो, बरं झोप, मी बाई आल्यावर उठवतो तुला. 2 वाजले. त्या विहिरीवरच्या वातावरणाची जादू वाटत होती मला. मला झोप यायला लागली. मी त्या सश्याच्या पिल्लाला रानात सोडलं होतं. तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला. मी दचकलो. आयुष्यात पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली. मागे फिरतोय तर कोणीच नव्हतं आणि अभिदादा झोपला होता. मला भास झाला असावा. परत त्या सश्याला सोडायला खाली बसलो. तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणीतरी पळत असल्याची चाहूल झाली. आता मात्र भीतीला सुरुवात झाली. हातपाय थरथर कापू लागले. मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आता तर माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मी अभिदादाला उठवलं. अभिदादा उठ, 2 वाजले, जाऊया घरी. अभिदादा झोपेतच उठला आणि आम्ही मोटरसायकलवरून घरी आलो. घरी येऊन दादा झोपला. मी पण अंथरुणात शिरून झोपायचा प्रयत्न करू लागलो. चादर अंगाशी घट्ट बांधली होती. भीतीमुळे अंग, चादर, कपडे घामाने भिजून गेले होते. कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भास झाला होता. जेव्हा विहिरीत काही पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहिरीकडे पाहिलं.
विहिरीतून पाणी उडून बाहेर पडलं. पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत झाली होती. विहिरीबाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते. माझ्या मनात प्रश्नांनी घेर केलं होतं. मी खूप घाबरलेलो होतो, कारण आयुष्याच्या पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता. अभिदादा झोपला होता. माझ्या खांद्यावर ज्या बाईचा हात होता तो एकदम थंड आणि ओला होता. शिवाय तिच्या हातातल्या बांगड्यांचा माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या. शांत उभा असलेले ते उसाचं शेत अचानक आवाज करू लागलं होतं. ती धावत जाणारी चाहूल त्या बाईचीच होती, कारण तिचे पैंजण वाजत होते आणि हातातलं बाळ रडत होतं. विहिरीत काहीतरी पडलं नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसलं होतं. पण जवळ गेल्यावर विहिरीतलं पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक पण शिंतोडा तिथे नव्हता. ती मला दिसली नसली तरी ती होती आणि तिचं असणं मला चांगलंच जाणवलं होतं. माणूस मेल्यानंतर येणारा उग्रवास मला विहिरीजवळ आला होता. मी कुणालाही ही गोष्ट सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी मला विचारलं, ती होती का? मी, नाही रे, तो फक्त आपला भास असतो, तिथे कोणी नव्हतं. नंतर 2 दिवसांनी मी ज्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी मी गेलो. ती एका झोपडीत राहते. तिथे गेलो तर कोणीच नव्हतं. त्या घराच्या बाजूने एक आजी आली. आजी, कोण रे तू? मी म्हणालो, मी गावातलाच आहे, शहराकडे राहतो, पोलीस दादांचा नातो. आजीबाई म्हणाल्या, बरं मग इथं कशाला आला होतास? मी बोललो, नंदाताई इथंच राहतात का? आजी, इथंच होती, नाव घेऊ नको रे त्या लाटसाटवीचं. स्वतः विहिरीत उडी मारून गेली आणि नातवाला बी खाल्लं माझ्या आणि पोराला बी मारलं माझ्या. मी म्हणालो, काय झालं होतं? आजीबाई म्हणाल्या, माझा लेक बेवडा होता, घरीही तमाशा करून पिऊन बापावरच गेला होता. पण मी त्याच्या बापाला सहन केलं ना, मग हिला काय धाड भरली होती? माझ्या नातवाला घेऊन विहिरीत उडी मारली लाटसटवीनं. त्याच विहिरीत माझं पोरगं बुडून मेलं. मी, ते कसं काय? आजीबाई म्हणाल्या, ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकानं दारू सोडली. नंतर ते चांगलं कामाला लागलो. पण एक दिवस तो मोऱ्याच्या पिट्याने सांगितलं, तुमचं पोरगं आमच्याबरोबर त्या विहिरीत पोहत होतं आणि गाळात पडून अडकून मेलं. माझं पोरगं बुडून मरूच शकत नाही. ते पाहुण्यात हुशार होतं. एकला नदीला पूर आला होता, तेव्हा आमच्या मोती कुत्र्याला गाळातनं काढून वाचवलं होतं. आजीबाईचं बोलणं ऐकून मी निघून आलो. पण मला एक कळलं नाही, जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिचा आत्मा का भटकत असेल? खूप माहिती काढल्यावर कळालं की जेव्हा नंदाताईचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं. मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदाताईंची आत्मा फिरत असावी. काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो, पण मला त्या जिवंत विहिरीची स्वप्न पडतात. असं वाटतं मी त्या विहिरीत पडलोय आणि बिना डोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशांनी खाल्लेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काखेत घेऊन माझ्यासमोर उभ्या आहेत आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं. ही गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली. जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच ना या निसर्गात. मी आज 27 वर्षांचा झालोय, पण आज पण त्या विहिरीजवळ जायला घाबरतो. ते असं सत्य आहे जे कोणाला खरं वाटणारच नाही. लोकांनी आता विहीर बुजली, विहिरीजवळची झाडं मोडली, विहिरीच्या बाजूची वाट मोठी केली. विहिरीजवळचे शेती असलेल्या लोकांनी तिथे LED दिवे लावले. तरी पण त्या विहिरीत जिवंतपणा आहे, जी नंदाताईच्या गुपित लपवायला नंदाताईंना मदत करते. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेमध्ये.